हॅलो फ्रेंड्स. तर ज्या लोकांना वाटतं ना की मुलांना सुट्ट्या असल्यानंतर त्या आयांना घरी काही काम नसतं, त्या रिकाम्या असतात, एकदम फ्री असतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर असं काही नसतं. मुलांना सुट्ट्या असो अगर नसो, आईला जे तिचं रोजचं रुटीन असतं ना ते असतंच. कारण घरात इतर मंडळी असतात, त्यांचे डबे असतात, त्यांचं जेवण असतं, त्यामुळे उशिरा उठणं हे सुद्धा तिच्या नशिबात नसतं. तर तिला तिच्या वेळेनुसार उठावंच लागतं, कारण इतरांचेही डबे असतात, इतरांचंही जेवण असतं. तर असं काही नसतं की मुलांना सुट्टी आहे म्हणून आरामाने उठायचं. तर मी मस्त सकाळी उठले, थोडंसं 6:30ला उठते, 6ला उठायच्या अगोदर, आता 6:30ला उठते. त्यानंतर मग चपात्या करून घेतल्या. ही गवारीची भाजी मी बनवली होती डब्यासाठी, आणि मग आज नवरोबाचा मंगळवार होता, त्यामुळे बिना कांदा लसूणची एक गवारीची भाजी बनवली आणि थोडीशी डाळ पालक बनवली. त्यानंतर मग मस्त असं चहा पिऊन घेतला, आणि खरोखर सांगते बालपण एकदम निरागस असतं. किती छान क्यूट दिसते माझं पिल्लू झोपेत. त्यानंतर मग मी मस्त माझी कामं आवरायला सुरुवात केली. पाणी वगैरे भरून घेतलं, भांडी वगैरे घासून घेतले, आणि आज थोडं किचनला चकाचक केलं. तर इकडच्या लाद्या विद्या जे काही टाईल्स वगैरे आहेत, कॉर्नर वगैरे जे आहेत, ते मस्त असे स्वच्छ करून घेतले, जेणेकरून ना खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण हे असं साफसूत्र करून घेतो. तर मला जसा वेळ भेटत असतो तसे मी ही साफसफाई नेहमी करत असते. तर त्याचप्रमाणे आज मला माझ्याकडे वेळ होता म्हणून मग मी मस्त असं हे साफ वगैरे करून घेतलं, जेवढं जमलं तेवढं. टाईल्स पण जेवढे माझे हात जात होते तेवढ्यापर्यंत मी पुसून घेतले टाईल्स वगैरे. तर वरपर्यंत नाही पुसले, कारण मॉप काढला नव्हता. मॉप काढला की मग पूर्ण वरपर्यंत पुसून गेले, आणि फायनल माझं किचन असं चकाचक झाल्यानंतर इतकं मन प्रसन्न होतं, इतकं सुंदर दिसतं, खूप छान वाटतं जेव्हा किचन एवढं चकाचक दिसतं. आणि किचन साफ करेपर्यंत ना बेडरूमची अवस्था अशी असते. तर हे बघा, बेडरूम असा चकाचक असा घाण झालेला असतो. मग नंतर आहे ना जाऊन बेडरूमची साफसफाई करायची असते. तर मग मी सकाळी एकदा झाडून घेते, तर मग सगळं जे बेडरूम वगैरे आहे ते मस्त मी धुवून वगैरे घेते, कारण टॉयलेट बाथरूम माझं आहे ना बेडरूममध्ये अटॅच असल्यामुळे आहे ना मला तो धुवून काढणं रोजचं जरुरी असतं. त्यामुळे मग मस्त असं धुवून घेतलं, बाथरूम टॉयलेट वगैरे आणि बेडरूम वगैरे धुवून घेतलं, आणि मस्त अशी आंघोळ वगैरे करून घेतली. आणि तुम्हाला दाखवते, आंघोळ करून येईपर्यंत पुन्हा किचनची अवस्था ही अशी झालेली असते. आणि हे बघून सगळ्यात जास्त डोकं फिरतं, यार काय करावं ना समजत नाही. खरोखर खूप कंटाळा येऊन जातो हे बघितल्यानंतर. फक्त आंघोळ करेपर्यंत ही अवस्था झालेली असते. मग काय, घ्यायचा फडका आणि लागायचं पुसायला. असं करून मी पण माझं किचन पुन्हा एकदा सपाचक करून घेतलं, कारण मला असं घाण ठेवून झोपणं आवडत नाही. त्यामुळे मग मी मस्त असं साफसूत्र करून घेतलं. आणि फायनली माझा आजचा दिवस असा होता. तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर असाल तर फॉलो करा. बाय.